कुठंतरी हे जीवन जे आहे खरं तर संघर्ष आहे जीवनामध्ये. जसं आबासाहेबांनी त्या काळामध्ये संघर्ष केला तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो आणि संघर्षाशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही या जगामध्ये. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आत्ता अभ्यास करावा लागेल, हे वय अभ्यासाचं आहे. इथं तुमच्या पुढच्या जीवनाचा पाया घडत असतो. परंतु हल्ली आम्ही मोबाईलच्या पाठीमागं लागलेलो आहोत. घरामध्ये संवाद हरवत चाललेला आहे. वडिलांचा वेगळा मोबाईल, आईचा वेगळा मोबाईल, मुलाचा वेगळा, भावाचा वेगळा. संध्याकाळी चित्र पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये गढून गेलेला आहे. एकमेकांमधला संवाद संपलेला आहे. आजी आजोबांचं कुणी ऐकत नाही, आईवडिलांचं कुणी ऐकत नाही. आणि म्हणून आपण आज समाजातलं चित्र जे पाहतो ते अतिशय विदारक चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अनेक मुलांनी ह्या टी व्हीवरच्या सिरियल पाहून, ते गेम पाहून आत्महत्या केलेल्या आहेत. ते पबजी गेम म्हणतात त्याला. आणि त्याच्याप्रमाणे विद्यार्थी तसं कृती करायला पाहतात. अशा अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे मित्रांनो, पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. वेगळे पुस्तकं वाचले पाहिजे. पुस्तक वाचून अनेक महामानव घडलेले आहे. बाबासाहेब आंबेडकर 18-18 तास अभ्यास करत होते म्हणून या देशाची घटना त्यांनी लिहिली. संपूर्ण देश त्यांच्या घटनेवरती चालतो. अनेक व्यक्तिमत्व तुम्ही पहा, यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, त्यांनाही वाचनाची आवड होती, ते मोठे साहित्यिक होते. आणि म्हणून पुस्तक हे मस्तक घडवतं आणि असं घडलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे. परंतु हल्ली साध्या साध्या गोष्टी असतात, पेपरसुद्धा आपण वाचत नाही. शैक्षणिक जे पुस्तकं असतात ते परीक्षा द्यावी लागते म्हणून वाचावं लागतात. परंतु अवांतर वाचन आपलं थांबलेलं आहे या मोबाईलच्या युगामध्ये. साध्या गोष्ट जर आपण विद्यार्थ्यांना विचारली तर ती सुद्धा सांगता येत नाही. एकदा काय झालं, अशी शाळा भरलेली होती. दुपारच्या नंतर तास सुरू झालेला होता. अजून वर्गातही शिक्षक गेलेले नव्हते. तेवढ्यात गट शिक्षण अधिकारी आले आणि गपकन हे 9वीच्या वर्गामध्ये शिरले. तिथं शिक्षकही नव्हते. मुलांचा धिंगाणा चालू होता. साहेब आल्यानंतर तो धिंगाणा कमी झाला आणि साधं गट शिक्षण अधिकारी साहेबांना वाटलं की मुलांना काही प्रश्न विचारू सर येईपर्यंत. आणि मग त्यांनी पहिल्या बेंचवरचा विद्यार्थ्याला उठवलं. म्हणले, बाळ, रामायण कुणी लिहिलं? ते उभं राहिलं आणि ते म्हणलं, मी नाही लिहिलं हो. त्याच्या पाठीमागच्या पोराला विचारलं, अरे बाबा, रामायण कुणी लिहिलं? ते म्हणले, साहेब, मी काल शाळेत नव्हतो आलो. त्याच्या पाठीमागच्या पोराला उभं केलं साहेबाने. त्याला विचारलं, अरे बाबा, रामायण कुणी लिहिलं? त्याने असं गळ्याला असं चिमटा घेऊन सांगितलं, गळ्या शपथ मी नाही लिहिलं. त्याच्या पाठीमागच्या पोराला विचारलं, अरे रामायण कोणी लिहिलं? ते म्हणलं, आई शपथ मला काय माहिती नाही. त्याच्या पाठीमागच्या पोराला विचारलं, अरे रामायण कोणी लिहिलं? पोरगं उभं राहिलं आणि ते म्हटलं, साहेब, मी रोजचा गृहपाठच लिहित नाही तर रामायण कवाला येणार? ते म्हटलं, मग शिक्षक तुला शिक्षा करत नाही का? ते म्हणे, नाही. कसं काय? ते म्हणे, सर, या रांगेत छड्या द्यायला गेले का मी त्या रांगेत जाऊन बसतो आणि तिकडून गेले का इकडे जाऊन बसतो. त्यांनाही समजत नाही, मला छडी मिळत नाही. असं सर साहेब विचारत चाललेले होते. आणि एक पोरगं दुपारून जेवूनच आलेलं होतं ते आणि चांगलं कोपऱ्यात बसून डुकल्याच घेत होतं. काय चाललंय त्यालाही समजत नव्हतं. त्याच्याजवळ सर गेले, साहेब गेले आणि त्याला विचारलं, ए बाळ, उभा राहा. ते उभं राहिलं. चांगलं धडधाकट पोरगं होतं. आणि साहेब म्हणले, अरे भाऊ, रामायण कोणी लिहिलं? ते गपकन उभं राहिलं. म्हणलं, मिळालेलं, काय करायचं घ्या करून. साहेबांनी तोंडातच बोट घातलं. हो, आता काय करावं म्हणले यांना. साहेब तडा निघाले आणि मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये गेले. मुख्याध्यापक बसलेले होते. त्यांना एवढी माहिती सांगितलेली होती. गट शिक्षण अधिकाऱ्याच्या वरच्या साहेबांनी झेडपीतून माहिती आलेली होती. तेवढे तक्ते तयार करून कुठंतरी ऑनलाईन माहिती करायची होती. त्याच गडबडीत ते होते. तेवढ्यात हे साहेब आले. आल्याबरोबर मुख्याध्यापक उभे राहिले. म्हणले, या साहेब बसा. कधी आले? ते म्हणे, अहो किती वेळ झाला, मी वर्गात गेलो, तिथं शिक्षक नाही. आणि विद्यार्थ्यांना एक साधा प्रश्न विचारला, रामायण कुणी लिहिलं? तर कोणी म्हणतं, गळ्या शपथ मी नाही लिहिलं, आई शपथ मी नाही लिहिलं.
आणि ते कोपऱ्यातलं एक पोरगं, त्याला विचारलं तर ते म्हटलं मी लिहिलं, काय करायचं ते घ्या करून. सर म्हटले ते 9वीच्या वर्गात गेलते का तुम्ही? हा. ते कोपऱ्यात बसतं ते पोरगं? ते म्हणे हा. ते जाडेलं? ते म्हणे हा. ते गबदुल्या गालाचं? ते हा. त्या डोळ्यात त्याला चिपड्या असतात ते का? ते म्हणे हा हा तेच तेच. साहेब त्याचा भरोसाच नाही हो, लिहिलं असं ते लय मोक्कार पोरगं आहे ते. साध्या गोष्टी म्हणजे त्यासुद्धा आपल्याला समजत नाही. त्याचं कारण आपलं वाचन कमी झालेलं आहे. आणि म्हणून वाचा तरच वाचाल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. पुस्तकाशी मैत्री करा म्हणजे मोबाईल बाजूला पडेल आणि एक दिवस तुम्ही चांगले, मगाशी सांगितलं साहेबांनी, फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर याच्यापेक्षा वेगळं आयुष्यसुद्धा तुम्हाला जगता येईल. म्हणजे असाध्य काही नाही जीवनामध्ये. तुम्हाला माहिती आहे की हा जो घरामध्ये आपण बटन दाबल्यानंतर बल्ब लागतो, बल्ब तो कोणी तयार केला? कोणत्या शास्त्रज्ञांनी तयार केला तो? सांगता येईल कोणाला? कोणी तयार केला? बल्ब आपण घरात दररोज लावतो ना, कोणी तयार केला? हा इकडं कोण बोललं? करेक्ट, थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाने तो बल्ब तयार केला. किती दिवस लागले ते बल्ब तयार करायला तुम्हाला कदाचित माहिती नसेल. हा शास्त्रज्ञ त्याच्या डोक्यामध्ये एक दिवस असा बसला आणि विचार आला की सूर्य मावळल्यानंतर हे जग प्रकाशमान झालं पाहिजे, उजेड पडला पाहिजे. मग त्याच्यासाठी तो कामाला लागला. बल्ब तयार करायचा प्रयत्न करायचा, तो फेल जायचा. एकदा झालं, दोनदा झालं, 100 झाले, 200 झाले, 500 झाले. तो प्रयत्न सोडत नव्हता आणि बल्ब लागत नव्हता. परंतु त्याची जिद्द, चिकाटी, सातत्य एवढं होतं की कोणत्याही परिस्थितीत हे जग प्रकाशमान करायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये भिनलेलं होतं. आणि म्हणून तो प्रयत्न करत राहिला. 700, 800, 900 प्रयत्न झाले, ते फेल गेले. आणि एक दिवस 1000व्या प्रयत्नाला बल्ब लागला. म्हणजे बल्ब तयार करण्यासाठी 1000वा प्रयत्न त्याचा यशस्वी झाला. त्यांनी 500 प्रयत्न केले असते, 800 केले असते आणि सोडून दिलं असतं तर आजही आपण अंधारात असतो. म्हणून माणसाने जीवनामध्ये एखादी गोष्ट ठरवलीच तर ती यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही माणूस त्याच्यामध्ये. तर असे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, परंतु जायबाई सरांची इच्छा आहे की तुम्हाला कथा सांगायची आहे, तर ती कथा मी तुम्हाला सांगतो जास्त वेळ न घेता. आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये अनेक व्यसनी माणसं तुम्ही पाहता. गांजा पिणारे असतात, दारू पिणारे असतात, सिगारेट ओढणारे असतात, विड्या ओढणारे असतात. परंतु माणसाचं शरीर खूप किमती आहे आणि ते व्यसनामुळे त्या शरीराला बाधा येते हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही आणि तो व्यसनामध्ये डुंबून जातो. तुम्हाला माहिती नसेल कदाचित दारू कशी तयार झाली. तर एका तळ्यातले पाणी प्यायला काही प्राणी आले. त्याच्यामध्ये वाघ होता, गाढव होतं, हत्ती होतं आणि पोपट होता. या चौघांनी ते पाणी पिले ते तळ्यातलं आणि तिथंच मरून पडले. आणि त्या मेल्यानंतर एक झाड उगवलं आणि त्याच्यापासून दारू तयार झाली. आणि मग ती दारू प्यायल्यानंतर तुम्ही पहा, माणूस पोपटासारखा बोलायला लागतो, वाघासारखा डरकळ्या फोडायला लागतो आणि काही वेळाने हत्तीसारखा झुलायला लागतो आणि काही वेळाने गाढवासारखा गटारात लोळायला लागतो. म्हणजे असे व्यसनाचे दुष्परिणाम आहे. असं गांजा ओढणाराची गोष्ट तुम्हाला सांगतो. त्या गोष्टीचं नाव आहे रांगडेवाडीचे गांजा खस. नदीच्या अलीकडच्या गावाचं नाव पाटेगाव आणि पलीकडच्या गावाचं नाव रांगडेवाडी. पाटगावला एक तालेवार पाटील होता. पाटलाचा मोठा वाडा होता. आजूबाजूची सगळी शेती 5-50 एकर त्याच्या नावावर होती. परंतु त्याला एकच नाद, सकाळी जेवण खावण केलं की तालुक्याच्या गावाला जायचं आणि राजकारण करायचं. शेतीकडं त्याचं लक्ष नव्हतं, बायका मुलाकडं त्याचं लक्ष नव्हतं. त्याला कंटाळून बायका मुलं मामाच्या गावाला गेले होते. एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये एकच म्हातारी होती आणि ती म्हातारी त्यांनी एकेकाळी एक गडी ठेवलेला होता. त्या गड्याची आई होती. तो गडी निधन झाल्यामुळं त्या गड्याचं ती म्हातारी त्याच वाड्यात राहत होती. त्या पाटलाला भाकर तुकडा घालत होती. पाटलाकडं कोणीच गडी टिकत नव्हता,
कारण पाटलाचं शेतीकडे लक्ष नव्हतं, गाड्याकडे लक्ष नव्हतं. मग तो काय करायचा, आडले नडले गोर गरीब माणसं शेतावरती राबवून घ्यायचं आणि कशी तरी शेती करायचा. महिना 2 महिन्यात ती माणसं त्याला सोडून जायची. तसं तिकडं त्या रांगडेवाडीमध्ये पाटील नव्हता, शहाणे माणसं कोणी नव्हते, त्याच्यामुळं ते गाव व्यसनाधीन झालेलं होतं. आणि अशा गावामध्ये 4 जण तर एवढे पक्के गांजा पिणारे होते की विचारू नका. रामा, गोपा आणि गणा शिरपा असे चौघाची नाव. एक दिवस रामा उठला सकाळी सकाळी, लगेच चिलमेत गांजा भरला आणि फका 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 गांजा ओढला. गांजा ओढल्याबरोबर धोतर फेडून टाकलं. आत अंडरपॅन्ट होती, ते धोतर झटकलं आणि डोक्याला बांधलं. खुंटीचा पटका घेतला आणि ते धोतरासारखा नेसला आणि कसा तरी सदरा घातला. आणि सदरा घातल्यानंतर त्याला लगेच सप्पर असं बंगल्यासारखं दिसायला लागलं. ते लाकडी मेडी होत्या त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या दिसायला लागल्या. मोडकी बाज होती ती पलंगासारखी दिसायला लागली. डोळे तंबारले आणि तो उभा राहिला आणि चालायला लागला. आणि चालायला लागल्याबरोबर सापराची बुटकी जी चौकट होती ती धाडकन त्याच्या डोक्याला लागली आणि त्याच्या डोक्याला मोठं टेंगुळ आलं. कसं तरी तो बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर गोपा त्याच्याकडे आलेला होता. तो गोपाही गांजा पिऊनच आलेला होता. त्या गोपाने रामाला पाहिल्याबरोबर गोपा म्हणला, ए रामा थांब, तू घरात आहे का ते मी पाहून येतो. आणि ते म्हटलं, अरे बाबा वाकत वाकत जाय, मला ही चौकट लई लागली. आणि हा गोपा वाकत वाकत चालला आणि चौकट आल्यावर उभा राहिला. खटकन ती चौकट पुन्हा त्याच्या डोक्याला लागली आणि ती बी खाली पडलं. आणि कस तरी आत गेलं. आणि आत गेल्यावर तो म्हटला, अरे रामा मी आत आलो, तू कुठं आहे? तो म्हटला, मी मागच्या बाजूला आहे, ये मागं. आता मागच्या म्हणजे त्याला वाटलं घराच्या पाठीमागं. लगेच घराच्या पाठीमागं जायला लागला. घराला पाठीमागून दार नव्हतं. धाडकन भीतीवर पडलं, घोळाना फुटला. तेव्हा थोडा शुद्धीवर आला आणि तो म्हटला, अरे रामा कुठं आहे तू? तो म्हटला, अरे मी थांब तू तिथंच, मी पुढं येतो. आणि मग रामाने घराला एक चक्कर मारला आणि पुन्हा दरवाजाजवळ आला आणि तो म्हणला, आलो आलो आता ये बाहेर. आणि हे रिंगत रिंगतच बाहेर आलं, पुन्हा डोक्याला चौकट लागू नये म्हणून. आणि हे रामा गोप मग दरवाजाच्या तिथं अंगणात बसले. खापा खापा पुन्हा चिलमी भरल्या आणि पुन्हा 2 चिलमी पेले. आणि गणा शिरपाची त्यांना आठवण झाली. गणा शिरपा गावाच्या पलीकडं शेवटच्या टोकाच्या गल्लीत राहत होते. त्यांच्याकडे हे चालले. गावातून चालता चालता असं वलगडत चाललेले होते. तेवढ्यात एक कुत्रा आला आणि रामाचं धोतर धरलं. रामा इकडं धोतर ओढतोय, कुत्रं एकीकडे ओढतोय. बऱ्याच वेळ त्यांची हुंबल चालली. त्या कुत्र्याचा मालक आला, त्याने हाडहाड केलं आणि ते कुत्रं निघून गेलं. मग त्या गोपाने एक दगड उचलला आणि त्या कुत्र्याला हाणायला लागला. पण तो दगड एवढा खाली फसून गेलेला होता, तो काही निघला नाही. तेव्हा गोपा त्या कुत्र्याच्या मालकाला म्हणला, ए मूर्खा, कुत्रं मोकळं सोडतो, दगड बांधून ठेवतो, तुला अक्कल नाही? त्याला वाटलं कुठं गांजा खसाच्या नादी लागतं, ते आपलं घरात निघून गेलं. आणि हे निघाले आपले 2 मित्र त्या मित्रांकडं, गणान शिरपा. तो गणान शिरपा ते सकाळीच गांजे पेलेले होते. गणा आपला घराच्या पुढं त्याची विहीर होती, त्या विहिरीतकडच्या पाण्याकडं असा संशयाने पाहत होता. आणि शिरपा तिथं आला. शिरपा म्हणे, अरे गणा काय झालं? अरे ते म्हणे, हे बघ ना, रात्रीतून माझ्या दारात कोणी तर खड्डा खाजून ठुलाय आणि ठुला याच्यात पाणी बी ओतून ठुलंय. तेवढ्यात रामा गोपाय आले. हे चौघं मिळून पाहिलं त्यांनी, खरोखर पाणी होतं त्याच्यामध्ये. मग गणा म्हटला, अरे माझ्या भावकीचं कटकारस्थान दिसतंय. मी गांजा पिलो माझ्या बायकोला मारतो, माझ्या बायकोनं या खड्ड्यात जीव द्यावं म्हणून एक खड्डा खांदून ठेवला आणि त्याच्यात पाणी ओतून ठेवलं. शिरपा म्हणला, बरोबर आहे, आता आपण काय करू? म्हटलं, हे पाणीच उपसून टाकू. लगेच गणा घरामध्ये गेला, 2-4 बादल्या आणल्या. गणा पाणी शिंदून द्यायला लागला आणि ते पाणी पलीकडून जाऊन त्याची विहिरीत टाकायला लागले. सकाळपासून हा धंदा चालला. दुपार होऊन गेली, घामोघाम झाले, पण पाणीच उपसत नव्हतं. मग तो रामा म्हटला, अरे थांबा, ही काहीतरी भानामती दिसते. सकाळपासून चौघजण आपण पाणी उपसून राहिलो, पाणीच उपसत नाही. चला त्या पलीकडच्या नदीच्या पलीकडं आपला ते साधू महाराज आहे, त्या साधू महाराजाला काहीतरी तोडगा करून आणू, त्याच्याकडून काहीतरी लिंबू भारून आणू. म्हणून हे 4 जण नदीच्या पलीकडं निघाले. नदीला पाणी होतं.
चौघही पोहत 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 पलीकडच्या काठावर गेले. पलीकडच्या काठावर गेल्याबरोबर रामा रडायला लागला. गणा म्हणला, अरे काय झालं? अरे ते म्हणले, आपल्यातला एक जण वाहून गेला. शिरपा म्हणला, मोजा बरं. आणि मग प्रत्येकजण स्वतःला सोडून मोजायला लागला, 1 2 3. प्रत्येक जणांनी स्वतःला सोडलं आणि 1 2 3 आणि चौघांची खात्री झाली आपल्यातला एक जण वाहून गेला. आणि मग चौघांनी गांजा पेले आणि तिथंच रानात रडायला लागले. गावठी कुत्रे संध्याकाळी इवळतात तसे इवळायला लागले. मोठमोठ्याने रडायचे आणि परत मोठ्याने हसायचे आणि पुटात चित्रावाने नुसते एकमेकाच्या तोंडाकडे पाहायचे. ह्यो आरडाओरडा ऐकून पाटगावचे पाटील तालुक्याला चालले होते. त्यांनी पाहिलं हे 4 जण रडतायत, आरडतायत. ते पळत पळत गेले. अरे म्हणले, काय झालं? गणा म्हणला, अहो आम्ही 4 जण ह्या साधू महाराजाकडे चाललो होतो, आमच्यातला एक जण वाहून गेला. ते म्हणे, तुम्ही किती जण आहे आता? ते म्हणे, हे काय 3च. पाटलांनी ओळखलं, हे गांजा पेलेले आहेत, यांना काही कळत नाही. आपण काय करू, यांना घरी घेऊन जाऊ, यांच्याकडून काम करून घेऊ. पाटील म्हणले, मी तुमच्यातला माणूस जिवंत करून देतो, पण माझी एक आठ. ते म्हणले, काय, कोणती आठ घाला हो, आमचा मित्र जिवंत करून द्या. ते म्हणले, हे बघा, मी तुमचा मित्र जिवंत करून देतो, पण चौघांनी माझ्या घरी यायचं आणि माझ्याकडं फुकट वर्षभर चाकरी करायची, शेतीत काम करायचं. गणाने लगेच पाटलाचे पाय धरले. ते म्हणले, अहो आम्ही जन्मभर तुमच्याकडं चाकरी करू, फुकट करू, फक्त गांजा वाढायला तेवढा आम्हाला द्या. पाटील म्हणले, काही काळजी करू नका, आता तुम्हाला उभे राहा म्हटले रांगेत. चौघाला असं रांगेत उभा केलं. म्हणले, वाका खाली. चौघाला अंगठे धरायला लावले आणि पाटलाने बुटाड काढलं आणि पहिल्याच्या पाठीमागून दणका दिला आणि ते तोबाडवर पडलं पुढं. तो म्हणला, झाला का नाही एक? तो म्हणला, हा झाला. दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला असे दणके देऊन पाटलाने 4 मोजले आणि चौघाची खात्री झाली की आता आपण 4 जण झालो, आपल्यातला एक जण जिवंत झाला. पाटील म्हणले, आता चला, केला की नाही जिवंत? ते म्हणलं, हा चला. पाटील पुढं आणि हे 4घही मागून निघाले. तेवढ्यात गणाला शंका आली. ते म्हणले, आपल्याला कोण मेलं असन? रामा म्हणला, आयला ते मरतुकडं गोप्या तेच मेलं असन. मग गोप्याला विचारलं, अरे तू मेला होता का? तुम्ही, मी तर पहिल्या बोंब ठोकली. ते म्हणे, पाटलाला विचारू बरं नेमकं कोण मेलं होतं. गणाने पाटलाला विचारलं, हो पाटील, आमच्यातलं कोण मेलं होतं? पाटील म्हणले, 1 जण मेला होता. 4 म्हणले, हा 1 जण मेला होता. जाऊ द्या म्हणले, चला. पाटलांनी 4घांनाही तिथं आणलं. मोठा वाडा दाखवला, बैल दाखवले, सगळं नांगराचं साहित्य ते सगळं दाखवलं. पाटलाच्या वाड्यात ती म्हातारी होती, गाड्याची आई. तो गडी मरून गेलेला आणि ती पाटलाची आई म्हणूनच राहत होती. तिच्याशी ओळख करून दिली आणि ते म्हटले, आता हे 4 गडी आहे. पाटील म्हटले आईला, त्या म्हातारीला, आता हे 4 फक्त यांना भाकर तुकडा द्यायचा आणि यांच्याकडून सगळं काम करून घ्यायचं. आणि मग ते गांजे पेले, रात्री झोपले. पाटलांनी सकाळीच उठवलं. म्हणले, चला रानात जायचं, आता गाड्या झोपा, आपल्याला आज नांगरायचं. 4घांनी 4 गाड्या झोपल्या. ते नांगर टाकले, धडा गाड्या दामटीत. गावाच्या खालती पाटलाचं मोठं शेत होतं, 50-50 एकर. तिथं गेलेत, गाड्यातून नांगर काढले आणि एक नांगर झुपला आणि ते बैल जोडे त्याला. आणि ते नांगर सुरू झालं. पाटलाला वाटलं आता नांगर सुरू झाला, आपण तालुक्याच्या गावाला जाऊन यावा. पाटील म्हणले, असं करा, उगा गांजा बिंजा पिऊन काही घोटाळा करू नका, चांगलं तासात तास घालून चांगलं नांगरा, लय दिवस झालेले नांगरलेलं नाही. गणा म्हणला, पाटील तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त जास, मस्त नांगरून घेतो. पाटील आपले निघून गेले आणि यांनी नांगर सुरू केला. संध्याकाळी नांगर घेऊन घरी आले. पाटील आले. ते म्हणे, झालं का नाही एखादा आवड? ते म्हणे, नाही हो, अजून एक आवड झालं नाही. पाटलाला वाटलं, एक आवड म्हणजे किती रान असतं आणि एक आवड झालं नाही म्हणजे नेमकं काय घोटाळा झाला. म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा नांगर घेऊन त्यांना या रानात पाठवून दिलं आणि पाटील पाठीमागून गेले. पाहतात तर अख्ख्या वावरात 1च तास घातलेलं चांगलं चर खांदल्यासारखं. पाटील म्हणले, अरे हे काय केलं बाबा? गाणं म्हणलं, पाटील तुम्ही सांगितलं होतं ना तासात तास घालून नांगरा, मग दिवसभर आम्ही तासात तास घालूनच नांगरलो, तास इकडं जाऊन दिलं नाही, तिकडं जाऊन दिलं नाही. पाटील म्हणे, भले बहादर, तुम्ही तर चांगलं वाटोळी केलं माझं. मग दिवसभर पाटील थांबले आणि त्यांच्याकडून सारं नांगरून घेतलं. नंतर खत टाकून घेतलं, ढेकळं फोडून घेतले. पाटलाला कधी वेळ मिळेल तेव्हा ते पाटील जायचे, कधी जातही नसत. परंतु फुकट गडी होते, नुसत्या भाकरी घालायच्या आणि गांजे प्यायला द्यायचं, पाटलाला परवडत होतं. आणि मग पाऊस झाला. पावसानंतर वापसा झाला आणि पेरणीचे दिवस आले. आजूबाजूला लोक, शेतकरी सगळे पेरायला लागले. पाटलाला वाटलं आज आपण पेरून घ्यावं. सगळ्यांना म्हटले, उठा उठा,
हे गांजाच पेलेले होते, लगेच उठले, लगेच टिपणी टाकले त्या गाड्यामध्ये, लगेच गाड्या दामटीत दामटीत पाटलाच्या वावरात गेले. पाटीलही तिथं त्यांच्याबरोबर गेले. ते म्हटले आता टिपण धरा म्हणे, ज्वारीचं बी दिलं त्यांच्याकडं, कसं पेरायचं ते सांगितलं. ते म्हटलं हे बघा, मागच्यासारखा घोटाळा करू नका, सगळं एवढं मोठं रान हे सगळ्या कडा काठा सगळ्या पेरून घ्या. रामा म्हणला अहो काहीच काळजी करू नका तुम्ही, बिंदास जा, आम्ही शेतकरी आहे. आणि एवढंच सांगून पाटील आपले तालुक्याला निघून गेले. आणि संध्याकाळी घरी आले. हे संध्याकाळी घरी आले आणि बसल्या बसल्या पाटलांनी विचारलं अरे झालं का पेरून? ते म्हटलं हो सगळ्या काडा काठा पेरल्या. आणि ते म्हणे मधी, आणि तुम्ही मधी केव्हा सांगितलं होतं? आम्ही 4ही काडा पाडलं, तुम्ही उद्या सकाळी येऊन पहा. पाटलाला वाटलं आता कुठं झंझट घालतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी पाटील त्यांच्या घरी गेले, त्यांच्या वावरात गेले आणि त्यांना सांगितलं असं पेरा तसं पेरा. आणि दिवसभर थांबून सारं पेरून घेतलं. आता फुकटच गडी होते, कशाला बडबड करायची म्हणून पाटील आपले धकून न्यायचे. असं करता करता म्हणजे असे कामं करून घ्यायचे. ते कधी कधी वेळही मिळत नव्हता. आणि मध्ये बरेच दिवस गेले आणि खुरपण्याची वेळ झाली. आता सगळे रानं लोक खुरपायला लागले, जेवाऱ्या खुरपायला लागले. आता पाटलाला वाटलं कशाला इतर मजूर लावायचं, यांच्याकडूनच खुरपून घेऊ. त्यांना म्हणले सकाळी सकाळी उठले. ते म्हणले तुमचं गांजा भिजा पिऊन घ्या, आपल्याला आज खुरपायला जायचं. चौघांनी लगेच गांजा चिलमी भरल्या, गांजा पेले, खुरपे घेतले, गाड्या झुपल्या. आणि गाड्यात चौघही जण त्या गाड्या दामटीत दामटीत पाटलाच्या शेतात आले. पाटील आले आणि पाटील पाहतात तर एवढी दाट ज्वारी पेरलेली, ताटाला ताट लागून सगळं उगवलेलं. पाटील म्हणलं अरे काय वास्तू केला तुम्ही बाबा, हो याला कंस तर येते का? बारीक बारीक कंस येते, याला झडती मिळायची नाही. तुम्ही एक काम करा, ते खुरपायचं आज राहू द्या. हे बारीक बारीक जे ताटं आहेत ते उपटून घ्या. आणि असे समोर 2-4 मोठाले ताटं होते, त्याच्याकडं बोट केलं पाटलाने. हे 2-4 ताटं हे दिसतात का? ते म्हणे हा, या असे ताटं ठेवायचे आणि बारीक बारीक सगळे विरळून घ्या, उपटून टाका. ते म्हणे पाटील काहीच काळजी करू नका तुम्ही. एवढं सांगून पाटील आपले तालुक्याला निघून गेले. यांनी पाटील गेलेले पाहिल्यानंतर पुन्हा चिलमी भरल्या, फका फका बघा बघा चिलमी वाढल्या आणि कामाला लागले. आता पाटील तालुक्याला लवकरच गेलेले होते म्हणून लवकरच काम संपलं. त्यांना वाटलं किती झालंय ते पाहून यावं काम. म्हणजे पाटील डायरेक्ट रानात आले आणि बांधाला उभा राहिल्याबरोबर त्यांना चक्कर आली. अरे ते म्हणे हे काय केलं? सारं रान काळं खाप होतं आणि पहिले सकाळी दाखवलेले 4च ठोम अख्ख्या वावरात शिल्लक होते, बाकीचं सारं उपटून टाकलं होतं. पाटील म्हणले अरे काय खायचं आता, वर्षभर सारं तुम्ही उपटून टाकलं. ते म्हणे अहो पाटील काय बोलत राहो तुम्ही, गांजे पिऊन आले काय? तुम्ही सांगितलं होतं ना हे 4 ताटं ठेवायचे, याला हातसुद्धा आम्ही लावला नाही, हे बाकीचं उपटून टाकलं. आता पाटलाला वाटलं कुठं झंझट घालता, फुकट आलेले गडी. समजून सांगितलं, म्हटले बाबा आता जे झालं ते झालं, आता काय ते लावता येणार नाही, ते जनावरं खातेन. तुम्ही 4ही गाड्या झुपायच्या, हे सगळं कडळ त्या टाकायचे, ती ज्वारीचे ताटं सगळे त्या गाडीत टाकायचे आणि ते घरी घेऊन जायचे. ते म्हणायला चुकच झाली हो पाटील, आता आम्ही हे सगळं भरून आणतो, जनावराला चारा होईल. आणि असं म्हणून दन दन पाय आपटत पाटील आपले घरी गेले. वाड्यात त्या म्हातारीला सांगितलं ह्या गांजा खसांनी असा पराक्रम केला, आपलं सगळं शेत उपटून टाकलं, काही ठेवलं नाही. आता ते चारा म्हणून तरी उपयोग येतील, ते येतील. आणि घरी आल्यानंतर त्यांच्याकडून चांगलं रचून घे कुठं ठेवायचं ते. म्हातारीला सांगून पाटील आपले पारावरती बसायला गेले. आता इकडे या चौघांनी काय केलं, गाड्या झोपल्या आणि जेवढं काय उपटिलेलं होतं ते ज्वारीचे ताटं सारे गाड्या 4ही गाड्या भरल्या, चांगले हेल आवळले आणि निघाले गावाकडं गाड्या दामटीत दामटीत. आता गाड्यांना बरेचसे दिवस वंगणच घातलेलं नव्हतं. वंगण नसल्यामुळं गाड्या कुई 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 आवाज द्यायला लागल्या. मग गाणं म्हणलं अरे अरे गाड्याला लय वज झालंय, ते मरते ना, ते इवळून राहिल्या. ते म्हणले अरे जाऊ गाव जवळ आलंय, आता चला. आता चढ लागला. चढाला काही पुढच्या ज्या 2 गाड्या होत्या त्या जास्त कुई कुई आवाज द्यायला लागल्या आणि मागच्या जरा आवाजच द्यायनाशे झाल्या. तेव्हा शिरपाक म्हणला थांबा गाड्या. गाणं म्हणलं काय झालं? अरे ज्या कुई कुई वाजत आहेत त्या गाड्या जित्या आहेत आणि त्या 2 वाजत नाही, ते मेल्यात वजेनी. त्यांनी परत गाड्या दटून पाहिल्या, 2 वाजत होत्या आणि 2 वाजत नव्हत्या. चौघाचाही समज झाला की 2 मेल्या.
ते म्हणले आता काय खरं नाही, पाटील आपल्याला मारून टाकील. मग चौघही खाली उतरले, गांजा प्यायला म्हणले, गांजा प्यायल्याशिवाय आपलं डोकं चालायचं ना, आता काय करायचं. गाणं म्हणला एक काम करू, एक तरी चांगलं काम करून दाखवू पाटलाला. ते म्हणे काय, आता हे जे मेलेल्या गाड्या आहेत त्यांची इथं मौत करू. शिरपा म्हणलं मौत, अरे मौत म्हणजे जाळून टाकू. लगेच बैल सोडे त्या 2 गाड्याचे, तो सगळे ज्वारीचे ताटं खाली काढून घेतले, खड्ड्यात 2ही गाड्या लोटून दिल्या. बाजूला एक ऊसाचं थळ होतं, ऊस गेलेला होता, सगळं पाचट होतं. 4घही जण गेले, सगळं पाचट गोळा करून आणलं आणि त्या गाड्यावर टाकलं आणि दिले गाड्या पेटून. 2ही गाड्या धडाधडा पेटल्या. 4घही म्हणले व एक तरी चांगलं काम केलं बा आपण, पाटील आपल्याला खुश होते ना. आता मेलेल्या गाड्या त्यांना उगत त्राण झाला असता मौत करायचं. आणि मग हे 2 गाड्या झोपल्या आणि हे 4 बैल आणि हे 4 आपले चालले धडा 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 गावातून. वेशीतच पाटील बसलेले होते, त्यांनी पाहिलं चायला 2च गाड्या आपल्याला दिसतात, 2 गाड्या दिसत नाही, मोकळेच बैल आणले. यांनी काहीतरी घोटाळा केला. लगेच गाड्या अडवल्या पाटलांनी. ते म्हणले अरे 2 गाड्या कुठे. गाणं म्हणलं काय राव पाटील, तुम्ही सगळंच कडळ आणायला लावलं, लयच वजं झालं, रस्त्यात 2 गाड्या मेल्या. पाटील म्हणले अरे बाबा मेल्या म्हणजे अरे जीवच मेल्या, लगेच त्या जीवच राहिला नाही त्यांच्यात. आज तेव्हा पाटील म्हणले आले गांजे पिलेले, अरे बाबा मेल्या तर मरून दे, त्या कुठं येत. ते म्हणे पाटील मेल्यावर, माणूस मेल्यावर काय करते तुम्हाला माहीत नाही का. पाटील म्हणले नाही बाबा माहिती, काय करते. आज जाळीत येत ना. पाटलाला आग लागल्यासारखी झाली. पाटील म्हणले नशीब बैल नाही जाळे. गटागटा राग पाटलांनी गिळला. म्हटले मूर्खांनो, इथं आता हे तहसीलदार यायचे, तलाठी यायचे, मला काय तिकडं आता वाड्यात येता येत नाही. हे सगळं कडळ म्हातारीला विचारून टाका कुठं टाकायचं ते, इकडं तिकडं टाकू नका, लय मोठा अपराध केला. म्हटले तुम्ही आता घरी आल्यावर पाहतो. 4घही जण वाड्यात निघाले. ते 2 गाड्यातलं कडळ, ते 4 बैल गेले वाड्यापुढं. गाड्या थांबल्या, लगेच हेल सोडे आणि लगेच 4घांनी 4 भारे खांद्यावर घेतले. आता म्हातारी नुसती वाट पाहत होती, तिची तळपायची आग मस्तकाला गेली होती. आता यांना खावं की काय करावं असं ते म्हातारीला झालेलं होतं. 4घांनी 4 वजे घेतलेले आणि वाड्यातून ते दरवाज्यातून शिरले. म्हातारी पुढं उभी. त्यांना पाहिल्याबरोबर म्हातारी म्हटली मोडद्या हो, तुम्ही का म्हणून मेले, आता काय संधी राहिली का आपल्याला वर्षभर काय खायचं. मुर्दा उठला तुमचा. गाणं म्हणलं हे म्हातारे काय शिवाय द्यायचे ते नंतर दी, हे कुठं टाकायचं हे मला सांग. पाटील म्हणले म्हातारी सांगन तिथं टाका. म्हातारी रागातच होती. म्हातारी म्हणले मुर्द्या हो, टाका माझ्या डोंबल्यावर. असं म्हणायचं उशीर का लगेच 4घांनी धपा तिच्या अंगावर टाकलं. म्हातारी खाली इवळती तरी त्यांनी सगळं गाड्यातलं काढून तिच्या अंगावर टाकून दिलं. म्हातारीचा आवाजच बंद झाला. तिकडं पाटील बराच उशीर झाला होता, तहसीलदारची मीटिंग झाली, तिकडं जेवले उशीर आणि घरी आले आणि झोपले त्यांच्या रूममध्ये. सकाळी पाटील उठले, पाटलाच्या आधीचे गांजा पिऊन तयार होते. पाटलाने आवाज दिला, ए शिरपा, अरे ते म्हातारीला उठव, चहा पाणी कर तिला म्हणो. आज तर म्हातारी कस काय उठली नाही, नाही तर पाठच खोकत असते. रामा म्हणला अहो ती कडळ काढ्याशिव कस काय उठन. पाटलाला वाटलं हे काहीतरी गांजे पिऊन बोलतो. अरे ते कडाळाचा आणि म्हातारीचा काय संबंध, ते म्हातारीला उठव. रामा म्हणला अहो ती कडाळा खालीच आहे ना त्या वजा खाली. पाटलाला थरकापच झाला, तर काय झालं असं काय नाही. म्हटले अरे मूर्खानो काय केलं, काय केलं म्हणजे तुम्ही सांगितलं होतं का हे सगळं कडळ म्हातारी सांगन तिथं टाका. हा म्हणले हा सांगितलं होतं. मग म्हातारीला विचारलं आम्ही हे कुठं टाकायचं. ती म्हणे माझ्या डोंबल्यावर टाका. तिथंच टाकलंय, तिच्याच डोंबल्यावर टाकलं. आबा बाबा. पाटील म्हणले बेकारच काम केलं बाबा. जरी आपली सख्खी आई नव्हती, ती गड्याची आई होती, तरी माणूस होतं, भाकर तुकडा घालीत होतं, बोलायला माणूस होतं घरात. यांनी लयच बेकार काम करून टाकलं. पण आता करता काय. ते म्हणे अरे चला चला उठला लवकर, काढा तिला दवाखान्यात नेऊ. लगेच 4घं धावले. गप्पा 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 ते सगळं ज्वारीचे ताटं बाजूला केले. म्हातारी उतानी तडांग पडलेले, डोळे बाहेर आलेले, तोंडातून फेस आलेला. म्हातारी केव्हाच मरून पडलेली होती. हे पाहिल्यानंतर पाटील हादरूनच गेले. म्हणले आला तर ना खुनाचा आरोप आपल्यावर यायचा, काय करावं आता. यांना हाणून मारून मी म्हातारी काय लवकर मागं थोडी येणार आहे. मग ते हळूच बोलले, एक काम करा म्हटले, आता आता जास्त बोबाटा करू नका. कोणी विचारलं तर म्हातारपणाने मेली म्हणून सांगा आणि ती व्यवस्थितशीर मौत करा.
गाणं म्हणला, पाटील जाळायची का पुरायची? पाटील म्हणले, अरे बाबा आम्ही लिंगायत पाटील आहे, आमच्या जाळीत नाही पुरतेत, चांगलं तिकडं नदीच्या कडाला घेऊन जा, चांगला डोक्या एवढा खड्डा खाणं आणि म्हातारीची मौत करून या. आता मी काही इथं थांबत नाही, गावातले लोक मला प्रश्न विचारतील, मी जातो तालुक्याला निघून. आणि पाय आपटीत आपटीत पाटील आपले निघून गेले रागाने. मग ह्यांनी काय केलं, लगेच तिरडी बांधली, त्या तिरडीवर म्हातारी ठेवली, पुन्हा गांजा वाढला आणि म्हातारीचं मडं घेऊन ते स्मशानभूमीकडे चालायला लागले. आणि चालताना म्हणत होते, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. आता एवढे गांजे पेलेले होते, ज्ञानबा म्हटलं की म्हातारी तिरडीवरून हातभर वर उडायची आणि तुकाराम तिरडीवर पडायची. एवढे हिसके म्हातारीला वर बसत होते. आणि यांचा आपला रामठेका चाललेला. चालता चालता नदीच्या कडाला जवळ स्मशानभूमी आलेली होती, त्याच्या अलीकड येस होती. आणि त्या येशीत अशा येड्या बाबळी होत्या, येड्या बाबळीला रबल येलाचे तिथं वेलं होते आणि मोठमोठ्याला येड्या बाबळ्या अशा खाली आलेल्या होत्या. आणि नेम तिथं गेल्यानंतर यांचा ज्ञानबा तुकारामचा गजर मोठ्याने व्हायला लागला आणि तशी त्याची म्हातारी वर उडायला लागली, खाली पडायला लागली. एक वेळ अशी आली, ते ज्ञानबा म्हणल्यावर म्हातारी जीच तिरडीहून उडाली आणि त्या फांदीत जाऊन गुंतली. यांना माहीतही नाही, हे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणत 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 गेले त्या स्मशानभूमीमध्ये. गेल्यानंतर तिरडी ठेवली, खड्डा खांदला, चांगला डोक्या एवढा खड्डा खांदला. आणि म्हटले, आता चला म्हातारीला लगेच घेऊ. ते म्हणले, आधी गांजे पिऊ. मग पुन्हा गांजे पेले आणि आले तिरडीकड पाहत तर म्हातारी नाही. गणा म्हणला, ह्याला बेकारच काम झालं, म्हातारी गेली कुठं? शिरपा म्हणला, अरे मी पाहिली राव तिरडी उतरताना, ह्या डोळ्यांनी पाहिली, ती तिरडीवरच होती. शिरपा म्हणला, तिरडी खाली का काय बघा बरं. तिरडी उचलून बघितली खाली, तिथंही म्हातारी नव्हती. गाणं म्हणला, अरे असं होतं असन, आपण तिरडीकडे आलो की ती खड्ड्यात जात असन, तिकडं दोघं जण थांबा आणि दोघं जण इकडं थांबू. मग तिकडं खड्ड्याजवळ दोघं थांबले, इकडं तिरडीजवळ दोघं थांबले. यांनी त्यांना विचारलं, खड्ड्याकडच्या, अरे आहे का खड्ड्यात? ते म्हणले, नाही नाही तिकडं, ते तिकडं नाही. मिटलं. म्हणले, आता काय पाटील आपल्याला जित्ता ठेवायचं नाही. मग चौघही एका जागी बसले, गांजे पेले. म्हणले, गांजे पेल्याशिवाय डोकं नाही चालायचं, आता काय करायचं काय? अरे चांगली म्हातारी म्हणे इथं पाहिली तिरडी उतारताना आणि गायब झाली. चौघे गांजे प्यायला लागले आणि तेवढ्यात गण्या म्हणला, म्हातारी आई. म्हणजे कुठं आहे? ती नदीला धुणं धुती. तिथं उन्हाच्या वर एक धनगराची म्हातारी नवऱ्याचं धोतर आणलेलं होतं आणि ती धुत होती. दुपारची वेळ होती. या चौघाला एवढा आनंद झाला, चांगलं काम केलं बुवा, नाही तर आपल्याला पाटलं नाही, लईच बेकार धुतलं असतं. हाय चौघही पळत 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 सुटले, लगेच म्हातारीजवळ गेले. अय म्हातारे, काय बाबा? अरे तो खाड्डा तिकडं खांदून ठेवला आणि इकडं धुणं धुवायला आली. तो अंगावरचं कापड काय आलं धुते, आता तुला काय यम पाहायला आलाय काय तिथं? चाल तिकडं. म्हातारी म्हणला, अरे बाबा कोण तुम्ही, कोण पाटील, कायचा खड्डा? गाणं मला छायला, म्हातारी गांजेच पिली राव, काही बरळून राहिली. मेली तर मेली आणि खोट्याला इथं धुणं धुवायला आली. गाणं म्हणला, ए टाईम नका घालू, धरा तिला, जाईन पळून. चौघ पळायला लागले. म्हातारी भोवती रिंगण घातलं. म्हातारी मोठ्या मोठ्याने आरडायला लागली, पळायला लागली. पण चौघांनी जसे लहान पोरं पाकोळी मागं पळतात, फुलपाखरा मागं पळते, तसं ही पळायला लागली तिच्या मागं. धरलीच म्हातारी. म्हणले, चाल तुला आम्ही सोडणार नाही, तू मेलेली आहे. ते म्हणे, अहो मी कायची मेली बाबा, बोलते ना डाळाडाळा. नाही नाही म्हटले, तू गांजे पेलेली आहे. तशी म्हातारी धरली. म्हातारी मागं ओढीते त्यांना, हे तिकडं खड्ड्याकडं ओढीते, वडातानीत वडातानीत म्हातारी फरफटत आणली, खड्ड्यात लोटून दिले. लगेच वरून माती लोटायला लागले. म्हातारीच्या डोळ्यात माती चालली, तोंडात माती चालली. पण यांना काय, गांजे पेलेले, गप्पा 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 माती लोटली. मोठमोठ्याले दगडं आणले, दगडं इटाचे टाकले. सगळी माती लोटल्यावर चौघही जण त्याच्यावरती नाचले. ते म्हणले, अरे म्हातारीला बेकार भूत होऊन यायला बसली, आणि जर याच्यातून निघाली तर परत पाटील आपल्याकडे पाहिजे. मग म्हणले, काठ्या आणा. काठ्या टाकल्या, वरून दगडं टाकले. हुश केलं चौघांनी. म्हणले, आलं बरं झालं बाबा, घामाघूम झाले, नदीत गेले, आंघोळी केल्या. म्हणलं, आलं हे बरं झालं बाबा, म्हातारी सापडली, नाही तर अवघडच काम झालं होतं. आणि मग चौघही जण
घराकडे जायला निघाले, चालताच गप्पा मारत चालले. पांदीत आल्यानंतर गणाने डोळे मोठे केले आणि थरथर कापायला लागला. शिरपा म्हणला, अरे काय झालं? त्याला बोलताच आहे ना, नुसती जीभ बाहेर काढली. अरे काय झालं, काय झालं? ती गणी त्याच्याकडे पाहिलं तर सगळं धोतर वल्लं चाललेलं, खाली वगळं चाललेले, थरथर काप चाललेला, डोळे मोठे केलेले. अरे म्हणले काय झालं? त्यांनी पांदीकडे वर बोट केलं. म्हणलं ते म्हातारीचं भूत. सगळ्यांनी पाहिलं, ती बेसूर मड लटकलेलं आणि त्यांची खात्री झाली म्हातारीचं भूत झालं. अजयच पळायला लागले. पळता पळता शिरपाचं धोतर काठीत गुतलं, त्याचंही त्यांनी कदर केली नाही, तसाच पळत सुटला. गणा एका खड्ड्यात पडून त्याचा पाय मोडला. तसेच उठून पळायला लागले. पळतायत लांब जाऊन तिकडे गेले. ते कुठं गेले त्याचा तपास नाही. तुम्हाला कधी रानात कुठं दिसले तर घरी घेऊन जाऊ नका. ते जर सापडले तर इकडे ढोले सरांकडे आणून द्या. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय अशी गोष्ट आपण विद्यार्थ्यांसमोर सादर केली. जवळजवळ 1 तास आपण विद्यार्थ्यांना एकाग्र